अभंगातून नाथ महाराज सांगतात की अनादी काळापासून असलेली ही भगवती माता आहे. पण ही भगवती माता या मृत्यू लोकावरती येण्याचं कारण तरी काय हे आपण पाहू. विठ्ठल विठ्ठल तर बघा, भक्तांच्या रक्षणाकरिता आणि दृष्टांचा नाश करण्याकरिता या मातेला आपल्यामध्ये अवतार घ्यावा लागला. पण हा अवतार माझ्या पांडुरंगाचाच आहे. माझ्या पांडुरंगाला आपल्या भक्तासाठी अवतार घ्यावाच लागतो. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी इथे अवतार घ्यावा लागतो. अनंत अवतार घेसी भक्त कारणे, कणवाळू कृपाळू दिन लागे उतरणे, कणवाळू कृपाळू दिन लागे उतरणे. किंवा अवताराच्या राशी तो, अवताराच्या राशी तो उभा विटेवरी, अवताराच्या राशी तो. माझ्या भगवान परमात्म्याला आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो. आणि माझ्या भगवती मातेचा अवतार, माझ्या अंबिके मातेचा अवतार म्हणजेच माझ्या पांडुरंगाचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, काही प्रश्न नेहमी पडतात. आता प्रश्न फार सोपे आहेत, पण त्याचं उत्तर चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावरती जाणाऱ्या एकाही अल्पबुद्धीन मानवाला सोडता आलं नाही. तुम्हाला येतं का? आपण पाहू. विचारू का प्रश्न? विचारू का? माझा पहिला प्रश्न, झाडापासून बीजाची निर्मिती की बीजापासून झाडाची निर्मिती? बीजापासून झाडाची. पण झाड नसतं तर बीज कुठून आलं असतं? बरोबर ना? दुसरा प्रश्न, कोंबडीपासून अंड्याची निर्मिती की अंड्यापासून कोंबडीची? भानगडीत पडायचं नाही. स्त्रीपासून पुरुषाची निर्मिती की पुरुषापासून स्त्रीची निर्मिती? याचं उत्तर माझे नाथ महाराज सांगतात. पहिले कोठेच नव्हते काय, पहिले कोठेच नव्हते काय, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, त्याचं होते काय, अवघे सूर्याचं होते काय, गणपती रे निर्माण झाल. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. आधी या विश्वामध्ये काहीच नव्हतं. मग आपण कशी निर्माण झालो? ही अंबिका माता कशी निर्माण झाली? पुढे नाथ महाराज सांगतात.
तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पाही एवढी ख्याती केली. इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. तिथे एक ढालगज निर्माण झाली. आता ढालगज म्हणजे कोण? माझी अंबिका माता, माझी चंडिका माता, माझी अंबिका माता त्या ठिकाणी निर्माण झाली. मग आपण लेकर कोणाचे आहोत? त्या अंबिके मातेच्या आपण सर्व लेकर आहोत. विठ्ठल विठ्ठल मग ही अंबिका माता या ठिकाणी निर्माण झाली, पण त्यामागे तिचा उद्देश काय? तर भक्ता राखे पायापाशी, दुर्जनांशी सहहारी, राक्षसांचा वध करण्यासाठी आणि भक्तांना चांगलं जागी ठेवण्यासाठी ही अंबिका माता इथे प्रगट झाली. बघा, तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल पूर्वीच्या काळी भगवान शंकरांचे अनेक शिष्य होते. आता भगवान शंकरांचे शिष्य म्हणजे राक्षस होते. त्यामधला एक राक्षस होता. तो राक्षस काय करायचा? रोज आपल्या मृत्यू लोकावरती यायचा, या पृथ्वीवरती यायचा आणि या पृथ्वीवरून जो कोणी माणूस मेला असेल त्याचा भस्म घेऊन तो महादेवांना नेऊन द्यायचा. पण एक दिवस सहज तो राक्षस या मृत्यू लोकावरती आला, पण या मृत्यू लोकावरती एकही माणूस गेलेला नव्हता, कुठेही भस्म नव्हता. 2 दिवस गेले. महादेव विचारामध्ये पडले की अरे 2 दिवस झाले आहे, हा राक्षस का बरं येत नाही? शेवटी 3ऱ्या दिवशी तो राक्षस भगवान शंकरांकडे गेला. भगवान शंकरांनी विचारलं, काय रे, तुला भस्म नाही भेटला का? तेव्हा हा म्हणाला, महादेव काय करू मी तरी? अहो 2 दिवस झाले, मृत्यू लोकावरती कोणीही गेलं नाही, मला भस्मच मिळेना, म्हणून आज तसाच आलो आहे. मग त्यावेळेस महादेवांनी सांगितलं की ऐक राक्षसा, तुला मी एक वर देतो की तू ज्या कोणत्याही मनुष्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचं काय होईल? भस्म. त्याचं नाव तेव्हा भस्मासूर झालं. आता पण महादेवांनी त्याला सांगितलं की ह्या वराचा तू गैरफायदा घ्यायचा नाही. फक्त ज्या दिवशी मृत्यू लोकावरती एकही माणूस गेलेला नसेल, तुला जर भस्म मिळालाच नाही, तेव्हाच तू या वराचा उपयोग करायचा. पण आता याला वर मिळाला, वर खरंच काम करतो की नाही हे बघण्यासाठी तो आपल्या मृत्यू लोकावरती आला. तिथे अनेक माणसांच्या डोक्यावरती हात ठेवून त्याने अनेकांचा भस्म केला, अनेकांची राख केली, त्याने गैरफायदा घेतला. त्याला वाटलं की अरे आता मला कोणीही मारू शकत नाही, माझा कोणीही नाश करू शकत नाही आणि मला मारण्यासारखा सुद्धा कोणीही नाही. त्याला त्याच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला. पण त्याला आठवलं की अरे या विश्वामध्ये आपल्याला कोणापासूनही भीती नाही, कोणीही आपल्याला मारू शकत नाही, पण ज्याने मला हा वर दिला ते कोण? भगवान शंकर. ते मला मारू शकतात. म्हणून त्याने विचार केला की ज्याने मला हा वर दिला त्या भगवान शंकरांचा देखील भस्म करायचा. आता हा भगवान शंकरांकडे आला. याचे डोळे लाल झाले होते, जटा वाढलेल्या होत्या, हातभर जीभ बाहेर आली होती, दातांचे सुळे वाढलेले होते, अक्राळ विक्राळ असं त्याचं रूप झालेलं होतं. आता याचं हे अक्राळ विक्राळ रूप बघून महादेवांना समजलं की अरे हा आपला भस्म करण्याकरता इथे आला. म्हणून महादेव पुढे पळत सुटले आणि त्यांच्या मागे भस्मासूर पळत सुटाल. विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ, आपण कीर्तनामध्ये बसलात, पण कीर्तनामध्ये बडबड गडबड करायची नाही. तुम्हाला माहिती आहे का, कीर्तनामध्ये आपण जर बडबड केली तर पुढच्या जन्मी कोणाचा जन्म भेटतो? कीर्तनी बडबड करील जो कोरी, कीर्तनी बडबड करील जो कोरी, कीर्तनी बडबड करील जो कोरी,
कीर्तनी बडबड करीला जो कोणी बेडूकानी येईल जन्मा बेडूकानी येईल जन्मा बेडूकावून येईल बा बेडूकावून येईल बा बेडूकानी येईल जन्मा बेडूकानी येईल जन्मा बेडूकावून येईल बा बेडूकावून येईल बा कीर्तन बडबड करेल जो कोणी 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 कीर्तनी बडबड करीला 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 जो कोणी ऐकलं का प्रमाण? कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. मग तुम्हाला तुमच्या पुढच्या जन्मामध्ये डराव डराव करायचं नसेल तर आता शांत बसा. विठ्ठल 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 कुठपर्यंत आलो होतो? कुठपर्यंत? की नळी फुंकली सोडणारी असं काही नाही ना? विठ्ठल विठ्ठल बघा आता महादेव पुढे पळत सुटले. मागे भस्मासूर त्यांच्या मागे लागला. आता मदत हवी म्हणून महादेव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ब्रह्मदेव म्हणाले, अहो महादेवा, तुम्ही किती भोळे आहात, किती भोळे आहात तुम्ही. अहो शिवबोळा चक्रवर्ती शिवबोळा चक्रवर्ती हो शिवबोळा चक्रवर्ती शिवबोळा चक्रवर्ती हो शिवबोळा चक्रवर्ती शिवबोळा चक्रवर्ती शिवबोळा चक्रवर्ती शिवबोळा चक्रवर्ती शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे दिसती त्याचे पाय माझे दिसती त्याचे पाय माझे दिसती वाचे बदता जीव नामा वाचे बदता जीव नाम ओ वाचे बदता जीव नामा वाचे बदता जीव चक्रवर्ती त्याचे पाय माझे दिसते शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे दिसते त्याचे पाय माझे दिसते त्याचे पाय माझे दिसते वाचे बदता शिव नामा वाचे बदता शिव नामा वाचे बदता शिव नामा वाचे बदता शिव नामा गोड प्रमाण दिलं आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अहो महादेवा, तुम्ही किती भोळे आहात. त्याच्या राक्षस वृत्तीचा विचार न करता तुम्ही त्याला हा वर देऊन टाकला. आता याला मी तरी काही करू शकत नाही. आता महादेवांनी विचार केला, अरे माझी मदत आता कोणी करू शकत नाही. ते वैकुंठामध्ये विष्णू भगवंताकडे गेले. त्यांना विनवणी केली की विष्णुदेवा, ओहो, माझ्या मागे हा भस्मासूर लागलेला आहे. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. विष्णू भगवान म्हणाले, महादेवा, तुम्ही काही चिंताच करू नका, तुम्ही काही टेन्शन घेऊच नका. आता या राक्षसाकडे मी बघतो. असं म्हणून माझ्या विष्णू भगवंतांनी सुंदर असं एका स्त्रीचं रूप घेतलं, मोहिनीचं रूप घेतलं, हिरवं पातळ नेसलं आणि इतकी सुंदर ती स्त्री दिसत होती. पण ती स्त्री होती का? नाही, माझा पांडुरंग होता, माझे विष्णू भगवान होते ते. आणि ती मोहिनी ज्या दिशेने भगवान शंकरांमागे तो भस्मासूर पळत होता, त्याला वाटेमध्ये आडवी झाली. आता या भस्मासुराने त्या मोहिनीला बघितलं.
विचार केला, अरे काय या भगवान शंकरांमागे पळायचं? इतकी सुंदर ही स्त्री, ही मोहिनी, अशी मोहिनी मला तिन्ही लोकांमध्ये मिळते की नाही परत, म्हणून त्या भस्मासुराने त्या मोहिनी मागे पळत सुटला. आता पळत सुटला ती मोहिनी पळत पळत गोदेच्या किनारी नेवासा येथे आली. काळ्या खडकावरती बसली आणि तिने भस्मासुराला विचारलं, काय रे भस्मासुरा, एवढा दूर होऊन तू माझ्या मागे पळत का आहेस? तेव्हा भस्मासुर म्हणाला, अगं मोहिनी, तू किती सुंदर दिसतेस. तुझ्यासारखी सुंदर स्त्री मला या तीनही लोकांमध्ये मिळते की नाही. मला असं वाटतं की तुझ्याशी मी लग्न करावं. आता मोहिनीने विचार केला, विष्णू भगवंतांनी विचार केला की भस्मासुराला मारण्याचा हाच एक उपाय आहे. ती मोहिनी देखील म्हणाली, ठीक आहे भस्मासुरा, मलाही तू खूप आवडतोस. मलाही वाटतं की तुझ्याशी मी लग्न करावं, पण आमचा खानदानी रीतिरिवाजच असा आहे ना की ज्याप्रमाणे नवरी नाचेल त्याप्रमाणे नवरदेवांनी नाचायचं. आता हे ऐकलं भस्मासुराने. भस्मासुर म्हणाला, अगं मोहिनी, तुझ्याकरता एकदा काय 100 वेळा मी नाचेल. आता ती मोहिनी नाचू लागली. बघा, ती मोहिनी म्हणजे माझी अंबिका माता होती, माझी चंडिका माता होती. साक्षात माझी अंबिका माता नाचते. वरती आकाशामध्ये विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गेहून देव करीताती. माझी अंबिका माता नाचते. आकाशामध्ये देवांच्या विमानाची दाटी झाली, पुष्पाचा वर्षाव करू लागले. जंगलामध्ये पशुपक्षी डोलू लागले. गंधर्व बाहेर निघाले. त्यांनी आपले नगारे वाजवण्याकरता सुरुवात केली. आता बघा कसा असेल तो प्रसंग. आता साक्षात नाचतोय माझा भगवान विष्णू, माझा पांडुरंग परमात्मा. ती मोहिनी नाचता नाचता तिने बघितलं की भस्मासूर आपल्या नाचण्यामध्ये खूप मग्न आहे. हे बघून तिने आपला हात आपल्या कमरेवरती घेतला. हे बघून भस्मासुराने देखील आपला नाचता नाचता हात आपल्या कमरेवरती घेतला. आता खूपच मग्न झालेला आहे. हे बघून त्या मोहिनीने आपल्या कमरावरचा हात आपल्या डोक्यावरती नेला. भस्मासुराने देखील नाचता नाचता आपल्या कमरेवरचा हात आपल्या डोक्यावरती नेला. प्रकार काय घडला? भस्मासुर मुकाला प्राणाची, ज्याची गती झाली वालीची, ज्याची गती झाली वालीची. भस्मासुर मुकाला प्राणाची, त्याची गती झाली वालीची, ज्याची गती झाली वालीची. त्यावेळेस भस्मासुराचा भस्म झाला. आणि बघा, म्हणून त्या भस्मासुराचा भस्म करण्यासाठी, अजून कितीतरी राक्षसांचा वध करण्यासाठी माझ्या अंबिके मातेला इथे प्रकट व्हावं लागलं. अनादि निर्गुण प्रकटले भवानी, अनादि निर्गुण प्रकटले भवानी, अनादि निर्गुण प्रकटले भवानी. ओ महिषासुर मर्दना लागो, ओ महिषासुर मर्दना लागो, ओ महिषासुर मर्दना लागो, ओ महिषासुर मर्दना लागो. तापाची करवया झाडा, तापाची करवया झाडा, लागी तू पावसी निर्वाणी, बाकी तू पावसी निर्वाणी, बाकी तू पावसी निर्वाणी. ऐसा जोगवा ऐसा जोगवा जोगवा मागीन, ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागीन, ऐसा जोगवा जोगवा मागीन, दिलचा जोगवा जोगवा मागीन. अंबे माता की जय. अजून नाही घेत बर का, एखादीच्या अंगातच यायचं. विठ्ठल 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 चला, विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून भक्तांच्या रक्षणासाठी, राक्षसांचा वध करण्यासाठी या ठिकाणी माझ्या पांडुरंगाला देवीचा अवतार घेऊन
या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं. म्हणून नाथ महाराज सांगतात, हे अंबे जगदंबे, तुझं इथे येण्याचं कारण काय आहे? अभंगाचे पहिले अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपण त्या देवाची पूजा केली पाहिजे, त्या देवीची, त्या देवीचा गोंधळ घातला पाहिजे. पण आपलं कसं आहे ना, की देवावरती कमी विश्वास आणि बाकीच्या लोकांवरती जास्त. खरं बोला, देवावरती कमी विश्वास आणि बाकीच्या लोकांवरती जास्त विश्वास. बघा, तुम्हाला गोड उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल. आता एका गावामध्ये एका पुरुषाची बायको होती. आता ती बायको अशी होती की तिच्या नवऱ्याला फार त्रास द्यायची, इतका त्रास द्यायची, इतका त्रास द्यायची की अक्षरशः तिचा नवरा पूर्ण कंटाळून गेलेला होता. ऑफिसला गेले की 3दा फोन, ऑफिसवरून आले की बाजारात गेले की 3दा फोन, कुठे बाहेर गेली का 4दा फोन. असे तिचे सारखे फोन, कुठे आहेत, काय करतात, कुठे जाऊ नका. तो माणूस फार तिला कंटाळूनच गेला. आता एक दिवस, पण म्हणतात ना, पदरामध्ये पडला पवित्र, मोठ्याने म्हणा, पदरी पडला आणि पवित्र झालं. आता काय करणार पदरात मध्ये पडल्यावरती? आता एक दिवस सहज दोघं जेवण झाल्याच्या नंतर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात हा म्हणतो, अगं ऐक, 2 दिवस ना मला ऑफिसला जरा सुट्ट्या मिळाल्यात. ही बाई म्हणाली, बरं झालं. त्याचं काय आहे ना, मला 2 दिवस जरा माहेरी जायचं होतं. याला खूप आनंद झाला. याला वाटलं, बरं झालं, माझ्या डोक्याची पीडा गेली. तुम्हीच म्हणा, माझ्या डोक्याची पीडा. आता बघा, याला खूप आनंद झाला. पण ही म्हणाली, ऐका, माझी एक अट आहे. हा म्हणाला, कोणती? आता ही म्हणते, मी 2 दिवस माहेरी जाईन, पण 2 दिवस घरामधून बाहेर कुठे जायचं नाही. हा म्हणाल, तू एकदाची निघ, मग मी माझं माझं बघतो. आता ही बाया दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या माहेरी जाण्याकरता निघाली. पण तिचा पहिली दुसरे लेक पोरग होतं. जाता जाता म्हणाली, बाळ्या ऐक, 2 दिवस मी मामाच्या गावाला चालले, तू जरा आपल्या पप्पावरती लक्ष ठेव. बाळ्या म्हणाला, आई मी तुझाच मुलगा आहे, टेन्शनच घेऊ नको, एकदम ओकेच करतो इथे. आता ही बाया निघते माहेरला. माहेरामध्ये पोचते नाही कुठे लगेच हिचा फोन सुरू, काय हो, काय करतात? आता हा म्हणतो, अगं स्वयंपाक करतोय. तू नाही, मग स्वयंपाक तरी कुठे करू मी? ही म्हणते, कुठे आहात? हा म्हणतो, हॉलमध्ये आहे. आता ही बाया म्हणते, ऐका, माझा तुमच्यावरती बिलकुलच विश्वास नाही. एक काम करा, आपल्या किचनमध्ये जा. आपल्या किचनमध्ये गेल्यावरती आपलं मिक्सरचं बटन चालू करा. आता हा किचनमध्ये जातो. किचनमध्ये गेल्याच्या नंतर मिक्सरचं बटन चालू करतो, ट्रर असा आवाज निघतो. आता हिला वाटतं की हा नवरा आपल्याच घरी आहे. कारण काही काहींचे मिक्सर कसे असतात, काही काहींची फायरिंगच वेगळी असते, काहींचे बटन तुटलेले, काहींच्या वायरा तुटलेल्या. हिने ओळखलं
की हा मिक्सर आपलाच आहे, नवरा आपल्या घरीच आहे. बिचारीला थोडी शांतता मिळाली. दुसरा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत फोन केला. अहो कुठे आहेत? हा म्हणाला कुठे नाही बाई, आता घरीच आहे, टीव्ही बघत आहे. आता ही म्हणाली पुन्हा किचन मध्ये जा आणि मिक्सर चालू करा. आता हा बिचारा किचन मध्ये जातो, मिक्सर चालू करतो. ट्रुर असा आवाज बाई ऐकते. तिला जरासं बरं वाटतं. दुसरा दिवस जातो नाही कुठे. तिसऱ्या दिवशी बाई आपल्या दारामध्ये हजर होते. दारामध्ये तिला पहिला आपल्या बाळा दिसतो. बाळ्याकडे जाते आणि विचारते, काय रे बाळ्या, पप्पांवरती लक्ष आहे की नाही? कुठे आहेत पप्पा? मला दिसत नाही. तेव्हा बाळ्या म्हणतो, अगं आई तुला काय सांगू बाई, तुला जाऊन 2 दिवस झाले, पण 2 दिवसापासून आपल्या घरातलं मिक्सरही गायब आहे आणि आपले पप्पाही गायब आहे. विठाला 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 म्हणजे आपला देवावरती कमी विश्वास आणि बाकीच्या लोकांवरती जास्त विश्वास. पटलं का उदाहरण? विठाला 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 म्हणून विश्वास ठेवायचाच असेल तर तो कुठे ठेवला पाहिजे? माझा हा विश्वास तुझिया नामाचा, विश्वास तुझिया नामाचा, माझा हा विश्वास तुझिया नामाचा, विश्वास तुझिया नामाचा, माझा विश्वास तुझिया नामाचा. म्हणून आवाजा घोष करू, म्हणून आवाजा घोष करू. विश्वास तुझिया नामाचा, मनोनिया तुझनारू कानवोने माझा हा विश्वास तुझ्या नामाचा, म्हणून यावाचा घोष करू. म्हणून विश्वास ठेवायचाच असेल तर तो माझ्या भगवान परमात्म्याच्या नावावरती ठेवा. मग नाथ महाराज सांगतात, गोंधळ कोणी कोणी घातला? बघा, आपण गोंधळ घालावा याच्यामध्ये काही नवल नाही, पण त्या देवीचा अनेक मोठ्या मोठ्यांनी गोंधळ घातला. तो गोंधळ कोणी कोणी घातला? अभंगाचे दुसरे चरण. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, नाचताती सोहमे, नाचताती सोहमे. द्वैत भाव विसरून बाळी, द्वैत भाव विसरून बाळी. खेळते अंबे, खेळते अंबे, तुझे गोंधळाळे, गोंधळाळे ओ जगदंबे, गोंधळाळे ओ जगदंबे. टाळी वाजवा सर्वांनी. छोट्या छोट्या मुली गातात. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचताती सोहम मेळी, द्वैत भाव विसरोनी बळी, खेळती अंबे तुझे गोंधळी, गोंधळा येऊ जगदंबे, मूळ पीठ तू अंबे. विठ्ठला 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 बघा,
पहिला गोंधळ घातला कोणी? तर माझ्या व्यासांनी. तो कसा घातला ऐका. एक दिवस व्यास मुनी एका नदी किनारी नाराज होऊन बसले होते. तेव्हा तिथे नारायण आले. आता नारायण कशा आहेत? बिना नेटवर्कचा टावर. ते कुठेही फिरत असतात. तर फिरता फिरता त्यांनी बघितलं की अरे व्यास मुनी उदास आहेत. व्यास मुनींकडे गेले. व्यास मुनींना विचारलं, अहो तुम्ही 4 वेदांची निर्मिती केली तरी तुम्ही एवढे नाराज? एक काम करा, तुम्ही भागवत महापुराणाची रचना करा. त्यावेळेस माझ्या व्यासांनी भागवत महापुराणाची रचना केली. परिणाम काय झाला तर त्यांच्या जीवनामधला कायमचा गोंधळ मिटला. दुसरे गोंधळी म्हणजे माझे वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषींनी काय केलं होतं? काय केलं होतं वशिष्ठ ऋषींनी? मी काय बोलते तुम्हा सर्वांना कळतं ना? मग जरा मान हलवत चला. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या वशिष्ठ ऋषींनी देखील गोंधळ घातला. शेवटचे म्हणजे तिसरे आहेत ते म्हणजे शुकाचार्य. शुकाचार्यांनी देखील गोंधळ घातला. आता त्यांनी गोंधळ घालावा यात काय नवल? आपण देखील गोंधळ घातला पाहिजे. पण आपला गोंधळ कसा असतो? कसा असतो? आपण गोंधळ घालण्यासाठी आपण पंक्ती ठेवतो, बरोबर? पंक्ती ठेवल्यावरती आपण पंक्तीचा बाजार आणण्यासाठी किराणा दुकानामध्ये जातो. तिथे गेल्याच्या नंतर आपण 1 पोतं तांदूळ, 2 पोते गहू असा आपला मोठा मोठा बाजार सांगतो. मग दुकानदार विचारतोच, काय हो एवढा मोठा बाजार घेतला पण कशाकरिता? मग कार्यक्रम आहे की घरी पाहिजे? आपण काय सांगतो? कार्यक्रम आहे. मग दुकानदार काय करतो? नासकं खोबरं, सडकं खारीक, किडीची डाळ असा आपल्याला बाजार देतो. मग देव आपल्याला पावणार आहे का? नाही. गोंधळ मांडिला देवा गोंधळाला यावे. 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 मोरेश्वर गणा गोंधळाला यावे. मोरेश्वर गणा गोंधळाला यावे. तुळजापूर कुलबानी गोंधळाला यावे. तुळजापूर कुलबानी गोंधळाला यावे. कोल्हापूर लक्ष्मी गोंधळाला यावे. तुळजापूर लक्ष्मी गोंधळाला यावे. सप्तशृंगी माता गोंधळाला यावे. सप्तशृंगी माता गोंधळाला यावे. जेजुरीच्या घाटेराया गोंधळाला यावे. जेजुरीच्या घाटेराया गोंधळाला यावे. गोंधळ मांडिला देवा 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 गोंधळाला यावे. अंबा माता की असं टाळी वाजीच्या. टाळी वाजवत चला ह. कारण बघा, आपण जर टाळी वाजवली ना तर आपल्या कितीही मोठं पाप असो आपल्या पापाचा नाश होतो. मुखी नाम हाती टाळी महापाप करू घोळी. टाळी वाजवायला काही पैसे पडतात का? नाही. टाळी वाजवत चला. विठ्ठल विठ्ठल आता आपला गोंधळ सुरू होतो. गोंधळाला पहिली हाक कोणाला मारतो? मानाची देवता कोणाला? गणपती बाप्पाला. मोरेश्वर गणा गोंधळा यावे. आता गणपती बाप्पा आपल्या गोंधळासाठी येण्याकरता निघतात. पण आपण हाक कोणाला मारतो? तुळजापूर भवानी गोंधळा यावे. आता गणपती बाप्पांना वाटतं मी जर गेलो नाही तर हाक कोणाला मारली? भवानी मातेला. त्या नक्की जातील. आता तुळजापूरच्या भवानी माता आपल्या गोंधळासाठी येण्याकरता निघतात. पण पुढच्या हाक कोणाला? लगेच कोल्हापूर लक्ष्मी गोंधळा यावे. आता भवानी मातेला वाटतं मी जर गेले नाही तर पुढे हाक कोणाला मारली? लक्ष्मी मातेला. लक्ष्मी माता येण्याकरता निघतात. पुढे हाक कोणाला मारतो? सप्तशृंगी माता गोंधळा यावे.
माता येण्याकरता निघतात. पुढे आपण हाक कोणाला मारतो? त्यांना वाटतं मी जर गेले नाही तर कोण जाईल? जेजुरीच्या खंडेराया गोंधळाया वे. म्हणजे आपण एक एक देवाचं नाव घेत चालतो आणि आपल्या गोंधळाला एकही देव येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आपण गोंधळ घातला याच्यामध्ये नवल नाही. व्यासांनी, वशिष्ठ ऋषींनी, शुकाचार्यांनी देखील गोंधळ घातला. त्याचबरोबर माझ्या पुंडलिकाने देखील गोंधळ घातला. आता पुंडलिकाने काय केलं होतं? आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी. आई बापाची सेवा केली होती. पण माझ्या पुंडलिकाने देखील गोंधळ घातला. पण पुंडलिकाने स्वतः आपल्यासाठी नाही तर तिन्ही लोकांसाठी त्याने गोंधळ घातला. स्वर्ग मृत्यू पाताळ झाला का गोंधळ? आपण देखील गोंधळ घातला पाहिजे. मग घालायचं का परत? ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. ए गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. तुझा संबळ वाजला.
वटा मशालीचा गोंधळाला गोंधळे भवानीचा भवानीचा भवानी मनाचा दिमाग उठला, अंतराळी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. सकाळच्या वटा मशालीचा मशालीचा भवानीचा पडला प्रकाश देवता मशालेचा मशालीचा गोंधळाला गोंधळे भवानीचा भवानीचा बास झाला ना आता गोंधळ. कंटाळले नाही ना तुम्ही? नाही नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग माझ्या पुंडलिकाने देखील आईबापाची सेवा केली. स्वतःसाठी नाही तर तिन्ही लोकांसाठी त्याने गोंधळ घातला अभंगाचे शेवटचे चरण. मुकुटमणी पुंडलिक मुकुटमणी पुंडलिक मुकुटमाले पुंडलिक मुकुटमाले पुंडलिक तेहतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालीसी कौतुक गोंधळ घालीसी कौतुक गोंधळ घालीसी कौतुक गोंधळ घालीसी कौतुक एका जनार्दनी नाच देख एका जनार्दनी नाच देख गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई वा जगदंबे गोंधळा येई वा जगदंबे गोंधळा येई वा जगदंबे गोंधळा येई वा जगदंबे मूळा पिठे मूळा पिठे आंबे मूळ
मूलपीठ त्वम्बे जगदम्बे गोदड़ाये वो जगदम्बे गोदड़ाये वो जगदम्बे गोदड़ाये वो जगदम्बे टाळ्या वाजवत चला, जोरदार टाळ्या वाजवा. मागचे पुरुष मंडळ झोपाने लागले ना, टाळी. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.